4 डिसेंबर 1965. माताजी सावित्रीतील काही पंक्ती वाचायला घेतात. परिश्रमाची रानटी गुहा आणि सुसज्ज जीवनाची पायपीट, विचारांची 30-30 गुणगुण आणि त्याच त्या कृतीचे तेच तुणतुणे. सावित्री सर्ग 10 अध्याय 4. आता कसं हेच खरं आहे. 28 डिसेंबर 1965. आयुष्यात प्रथमच ज्या काव्याचा रसास्वाद मी घेऊ शकले ते काव्य म्हणजे सावित्री. तत्पूर्वी एकूण काव्य प्रकारापासून मी 4 हात जरा दूरच होते. कारण त्यावेळी माझ्या दृष्टीने काव्य म्हणजे फक्त शब्द होते. शब्दासाठी शब्द, पोकळ, शुल्क, त्यातील ध्वनिलहरी मोहखऱ्या. पण माझा संगीताकडे अधिक उडा होता. संगीत अधिक छान वाटायचं. सावित्रीचे भाषांतर मात्र मला खूप आनंद देते. माझ्यासाठी तो आनंदाचा ठेवा आहे. अनावश्यक गोष्टी उगाळत बसण्यापेक्षा हे कितीतरी पटीने अधिक आनंददायी आहे. 19 जानेवारी 1966. आपल्या जाडजूड शुभ्र वहीत माताजी सावित्री भाषांतराच्या काही ओळी लिहून ठेवतात. माझ्या लेखणीजवळ श्री अरविंदांच्या प्रकाशाचे छोटे बिंब दिसते. ते सतत चमकत असते. माझ्या हस्ताक्षरापेक्षा त्या प्रकाशाकडेच माझे अधिक लक्ष जात असते. ते बिंब जेमतेम 2 इंचा एवढे असेल, पण ते प्रकाशते, प्रखरपणे प्रकाशते. नीलवर्ण प्रकाश, श्री अरविंदांचा चंदेरी नीलवर्ण प्रकाश, ते बिंब सतत प्रकाशत असते. हा प्रकाश माझ्या बोटाबरोबर फिरत असतो. जेव्हा मी बोलते, येणाऱ्या गोष्टींबद्दल मी बोलते, तेव्हा 2 बिंदू दिसतात का ते मला माहीत नाही. 1 नाही 2, आणि तेही अधिक मोठे, सुमारे 4 इंच. एकावर एक. जेव्हा मी एखादा अनुभव सांगते किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर देते, तेव्हा हे थोडे मोठे असलेले 2 बिंदू दिसतात. आणि परमात्म्याला आवाहन करताना मी एखाद्याबरोबर जेव्हा लक्ष केंद्रित करते, तेव्हा सर्वसाधारणपणे त्या व्यक्तीच्या खांद्याजवळ सोनेरी प्रकाश सतत चमकत असतो, चकाकत असतो. आणि जेव्हा प्रकाश अंतर्धान पावतो, तेव्हा एकाग्रताही भंग पावते. पण आत्ताच मोठी गंमत झाली. तो बिंदू असा अगदी छोटा माझ्या लेखणीसोबत फिरत होता, पण आता संपला. तो बिंदू गेला. माताजी हसतात. 22 जानेवारी 1966. आपल्या काळात शाश्वत समजले जाणारे ग्रंथ नाश पावले. आदर्श जीवन पद्धती, विज्ञान, कला, काव्य, कारागिरी अथकपणे नष्ट झाले आणि पुनरुत्थित झाले. अविश्रांतपणे कोण्या एका निर्णायक सत्तेच्या साह्याने निरंतरपणे झटत राहिली. मात्र ती सारी त्या विशालतेला ओलांडून जाणारी स्वप्नेच होती. सावित्री सर्ग 10 अध्याय 4. हे सर्व काही तेच आहे. मजाच आहे. एकूण या पंक्ती लिहिताना श्री अरविंदांना तसाच मातांजीसारखाच अनुभव आला असला पाहिजे. 26 जानेवारी 1966. पर्वत शिखरावरून अथवा नदीच्या काठावरून अथवा निर्जन गहन अरण्यातील भूमीवरून एकाकी दृष्ट्याची संन्यस्त वाणी आवाहन करीत होती. स्वर्गीय शांतीचा, आत्म्याच्या निशब्द नीरवतेचा अथवा पुतळ्याप्रमाणे निश्चित अशा देहात आपल्या निद्रारहित विचाराच्या ध्यानस्थ निरोधात निद्रिस्त आत्मे बसून राहिले. आणि हे देखील स्वप्नच होते. सावित्री सर्ग 10 अध्याय 4. माताजी हसत म्हणतात, फारच भयानक. सर्व काही भुईसपाट करण्याची छान हातोटी त्यांना साधली आहे. पण हे आश्चर्यकारकरित्या सत्य आहे. ते तुम्हाला तात्काळ मानवी संकल्पनांच्या त्या सर्व संबंधाच्या वातावरणात नेऊन ठेवते. भौतिक वस्तू याच खऱ्या. प्रमाणभूत मानण्याची सवय विसरणे बाह्य अस्तित्वाला कठीण जाते. आणि हीच तर खरी डोकेदुखी आहे. ही इंद्रिय गोचर आहे. तिला हात लावा, ती पहा, ती अनुभवा. मी सांगते, प्रत्येक रात्री असेच घडते. विनोदी आणि हास्यास्पद. काहीतरी भुईसपाट केले जात आहे. फार गमतीशीर आहे. जेव्हा नैतिकतेचा संबंध येतो, तेव्हा
काही अद्भुत गोष्टी दिसतात. अद्भुत. पण 11 फेब्रुवारी 1966 सावित्री. जेथे मानवी मनाच्या सर्व रचना आढळून येतात त्या स्तरावरचे दिव्य दर्शन. भूतकाळाने घडविलेल्या साऱ्या गोष्टी येथे नष्ट केल्या गेल्या. विस्मृतीगत प्रकाशाचे नष्ट झालेले अवशेष तिच्या मनापुढे आपले पंख फडफडीत आले. निस्तेज झालेल्या कांती, आपल्या प्रेषित कार्यापासून विफल झालेली विमोचक वाणी आणि रक्षा करणारी शक्ती. शुभ वर्तमान वर्तविणारे देवदूतांचे संदेश, भविष्य सूचकांची वाणी, नष्ट झालेले आदर्श. सावित्री पर्व 10 अध्याय 4. अगदी गमतीशीर. सावित्रीच्या या सर्व अनुभवांचा मी मागोवा घेत आहे. विविध प्रकारच्या आनंदाचा अनुभव घेताना मी विस्मयचकित झाले. मी स्वतःशी म्हणाले, काय आश्चर्य आहे. या सर्व गोष्टीतील आनंद पाहण्यास मला का प्रवृत्त केलं जात आहे. विनाशाचा आनंद, निर्मितीचा आनंद, कष्ट करण्याचा आणि जिंकण्याचा आनंद आणि असंच सर्व काही. हे फार चकित करून सोडणार आहे. आणि मग 19 फेब्रुवारी 1966 पुन्हा एकदा ती विघातक महान वाणी प्रकट झाली. जगताच्या निष्फळ परिश्रमाच्या आड त्यांची प्रचंड नकारार्थी सर्व विफलकारी शक्ती उभी ठाकली आणि तिने दुःखदायक अज्ञानी काळाचेच अज्ञ अनुसरण केले. सावित्री सर्ग 10 अध्याय 4. अज्ञानी काळाचे अज्ञ अनुसरण अगदी खरे आहे ते. गरीब बिचारे आपण. गेल्या 2 दिवसापासून मी नेमक्या याच मनस्थितीत वावरत आहे. विशेषतः आज सकाळी. हो, अनुभव या दृष्टीने हे मोठे मनोरंजक आहे. जडतत्वाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया पराभूततेची असते. सर्जनशील व विजयी शक्तीचे प्रकटीकरण व्हावे म्हणून त्याला समर्पित व्हावे लागते, मुक्त व्हावे लागते. हे खूप मजेशीर आहे. थिओ म्हणत असे की ही पराभूत अवस्था, ज्याची परिणिती मृत्यूच होते, ही विनाशक शक्ती ही जडतत्वाचे प्राणाशी मिलन होण्याच्या प्रक्रियेतून उत्पन्न झाली आहे. एखादा खडक, एखादा दगड म्हणजेच अगदी घोर जडतत्व हे पराभूतवादी नसते. विनाशकारी तत्वाची लागण प्राणतत्वाच्या प्रवेशाकडे झाली आहे. जलतत्व, वायुतत्व अशा अन्य प्रवाही तत्वांमुळेच विनाशकारी प्रवृत्ती उदय पावतात आणि मानवी जडतत्वात ही विनाशकारी प्रकृती गतीशी संबंधित असते. दुसऱ्या शब्दात बोलायचे तर पृथ्वीवर आपण तूर्त पृथ्वीपुरताच मर्यादित विचार करूया. प्राणामुळेच मृत्यूचे अस्तित्व आहे आणि खरोखरीच प्राणाचे पहिले प्रगटीकरण जल, वायू याद्वारेच झाले, हो ना. पण वायूखेरीज अग्नीचे अस्तित्व नाही आणि हे सर्वोच्च शक्तीचे प्रतीक आहे. हे उत्तर आहे. कोणत्याही बाह्य स्वरूपावर सत्य अवलंबून नसते आणि सर्व वाईट वासना किंवा विरोध यांना न जुमानता सत्य प्रगट होईलच. या महाभागाच्या प्रश्नाला उत्तर म्हणून मी हे लिहिले आहे. त्यात एक प्रकारची शक्ती आहे. बघाच काय होतं ते. पण त्याला सावित्री काय उत्तर देते हे मला बघायचे आहे. काय म्हणते सावित्री. पण आता वेळ संपली. पुढच्या खेपेला आपण बघूया. ती त्याला काय म्हणेल. मला वाटते ती नेहमीचेच उत्तर देते. प्रेमाची सर्व शक्तिमानता. तेथे तुम्हाला शक्ती जाणवते, अन्यथा जगण्यात काही अर्थच नाही. खरोखरीच अर्थ नाही त्यात. काहीही मजा नाही त्यात. 26 फेब्रुवारी 1966 या प्रतिकात्मक प्रदेशाच्या निर्णायक स्वप्नांच्या पृथ्वीच्या ठोस, भरीव, महान परिश्रमाला प्रेरणा देणाऱ्या त्याच्या आकृत्या पहा. मानवी जीवनाच्या त्याच्या गतिरूप उपदेश कथेमध्ये जीवनाच्या पापाला आणि वस्तुमात्रातील प्रमादांना दिव्य प्रकृतीने जो अर्थ दिला आहे तो तुला कळणे शक्य नाही. तसेच जी इच्छा जगण्याला भाग पाडते तिचाही तुला पत्ता लागणार नाही आणि मानवी आशेच्या दुर्धर असाध्य आजाराचे निदानही तुला तेथे होणार नाही.
सावित्री सर्ग 10 अध्याय 4. पण ती त्याला उत्तर देईल. ती काय उत्तर देणार हे मला पाहायचे आहे. ज्या कल्पनेने श्री अरविंदांनी हे लिहिले त्याचा शेवटपर्यंत जर पाठपुरावा केला तर जगात असत्य निर्माण होण्यास मृत्यू कारणीभूत आहे असेच म्हणता येईल. स्वाभाविकपणेच एकतर असत्यातून मृत्यू निर्माण झाला किंवा मृत्यूतून असत्य उत्पन्न झाले. बहुधा असत्यातूनच मृत्यूची निर्मिती झाली असावी. तर्कदृष्ट्या तर हेच खरे वाटते. थिओने सांगितले त्या एका कथेप्रमाणे जर त्याला कथा म्हणायचे असेल तर असत्याने मृत्यूची निर्मिती केली. पण आत्ताच आपण जे वाचले त्यावरून मृत्यूतून असत्य उदय पावले असे दिसते. स्वाभाविकपणेच दोन्हींपैकी एक खरे असेल आणि त्याचाच आपल्याला शोध घ्यायचा आहे. थिओची कल्पना भारतीय कल्पनेशी अगदी मिळती जुळती आहे. ताटातूट झाल्याच्या भावनेतूनच सर्व अव्यवस्था निर्माण झाली. मृत्यू, असत्य व अन्य सर्व काही. थिओच्या कल्पनेप्रमाणे चेतना, प्रेम, प्राण व सत्य हे मुळातले पहिले 4 आकृतिबंध. यात प्रेमाचा 4था क्रमांक होता असे मला वाटते, पण नक्की आठवत नाही. आपले अस्तित्व व शक्ती यांची पूर्ण जाणीव ठेवून आपल्या मूळ केंद्रापासून तुटून बाहेर पडले. दुसऱ्या शब्दात बोलायचे तर त्यांना केवळ स्वतःवरच अवलंबून राहायचे होते. मूळ उत्पत्ती स्थानाशी संपर्क ठेवावा अशी भावनाही त्यांना झाली नाही. हे मी ढोबळपणे मांडत आहे. आणि मग या तुटलेपणाने चेतनेचे अचेतनेत, प्रेमाचे दुःख भोगात, ते प्रेमच नव्हते खरे तर आनंदाचे दुःख भोगात रूपांतर झाले. प्राणाचे मृत्यूत तर सत्याचे असत्यात रूपांतर झाले. आणि मग निर्मितीच्या प्रक्रियेत त्यांनी स्वतःला झोकून दिले. नंतर दुसऱ्या निर्मितीची वेळ आली. पहिल्या 14 आकृतिबंधांचा खोडसाळपणा दुरुस्त करावा म्हणून देवांची निर्मिती झाली. अगदीच अमूर्त स्वरूप नको म्हणून ही कथा पोरासोरांना समजेल अशा गोष्टीरूप स्वरूपात सांगितलेली आहे. देव हे दुसरे आकृतिबंध आहेत आणि अव्यवस्थेत दुरुस्ती करण्यासाठी त्यांची योजना आहे. भारतात व इतरत्र त्यांना वेगवेगळी नावे आणि कामे दिलेली आहेत. त्यांचे स्थान अतिमनाच्या प्रदेशात म्हणजेच भौतिक प्रदेशापलीकडचे होते. इतरांनी जी विध्वंसक हानी घडवून आणली तिच्यात दुरुस्ती व सुधारणा करणे हे काम देवांना मिळाले. पहिले 4 आकृतिबंध प्राणाच्या प्रांगणात केंद्रीभूत झालेले होते. हे सर्व तात्विक, बौद्धिक व अन्य दृष्टीने सांगता येईल, पण ऐहिक स्तरावरील बुद्धीलाही आकलन व्हावे म्हणून हे सर्व गोष्टी रूपाने सांगितले गेले. पण तत्वतः मूळ उत्पत्ती स्थानापासून ताटातूट झाल्याने सारी अव्यवस्था माजली. आणि माझ्या समजुतीप्रमाणे उपनिषदेही हेच सांगतात. ते काही असो, ताटातुटीच्या भावनेतून सारी अव्यवस्था निर्माण झाली आहे असे श्री अरविंदांना वाटते. म्हणजे एकच गोष्ट वेगवेगळ्या प्रकारे सांगितल्यासारखे आहे. एका बाबतीत विशिष्ट दृष्टीने पाहिले असता ही स्वेच्छेने केलेली ताटातूट आहे. दुसऱ्या दृष्टीने पाहता हा अनिवार्य परिणाम आहे. अनिवार्य परिणाम पण कशाचा मला नाही माहीत. कारण देवोत्पत्तीचा इतिहास सांगणाऱ्यांच्या मते दुसऱ्या निर्मितीच्या वेळेस उदयास आलेल्या देवांनी आपल्या मूळ उत्पत्ती स्थानाशी असलेला आपला संपर्क कायम ठेवला आणि म्हणून ते स्वतःला त्या स्थानाचे प्रतिनिधी मानतात. भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे ब्रह्मा हा सृष्टीकर्ता, विष्णू हा सृष्टीचे लालन पालन करणारा, तर शिव या सृष्टीचा संहार करता आणि हे तिघे सर्वोत्तमाचे सजग प्रतिनिधी आहेत, पण अंशतः. आणि हे अगदी स्वाभाविकच आहे की हा सारा सांगण्याचा एक प्रकार आहे. विश्वात खरोखरच वेगळे अस्तित्व असलेल्या या व्यक्ती आहेत
त्यांचे अस्तित्व आहे, पण हा सर्व गोष्टी सांगण्याचा प्रकार आहे. या प्रकारे व त्या प्रकारे आणि एकापेक्षा दुसरी अधिक खरी आहे असं अशातला कुठलाच भाग नाही. पण जे काही घडले आहे त्याचा निराश करणाऱ्या शक्तीची प्रक्रिया कोणती हे शोधून काढणे ही माझ्या पुढची खरी समस्या आहे. थिओला जेव्हा लोक विचारत तशा पद्धतीने घटना घडल्या तरी कशा, तो म्हणायचा, पहिल्या व अन्य 3 आकृतिबंधांनी स्वतःची ताटातूट घडवून आणली. मग त्यांनी ताटातूट का घडवून आणली? तो अगदी सहज उत्तर देत असे, अगदी हसत, जग हे अशा अस्ताव्यस्त स्थितीत का आहे? पण हा काही खरा प्रश्न नाही. खरा प्रश्न आहे जग जसे असायला हवे तसे बनवण्याचा. पण आता इतक्या वर्षानंतर मला काहीतरी शक्ती किंवा गुरुकिल्ली गवसली पाहिजे. प्रक्रिया, संवेदना होणे, जगणे, पाहणे, पाहणे म्हणजे सक्रिय पाहणे, याला महत्त्व नाही. त्या दिशेने जाण्याआधी ती शक्ती त्या दिशेने कशी गेली हे शोध घेण्याची बाब आहे. विविध पेशींनी संघटित झालेले मन मानसिक विकासाच्या प्रक्रियेत पुन्हा एकदा गोंधळलेल्या गतीने भिरभिरत आहे. नेमकी गुरुकिल्ली शोधून काढण्याचे तिचे रोख आहेत. अर्थात तेथे ही भावना निश्चित आहे की ज्या अवस्थेत आपण सध्या राहत आहोत ती एक भ्रामक अवास्तविकता आहे. पण ही अवस्था कशामुळे प्राप्त झाली आणि त्यातून बाहेर कसे पडले पाहिजे हे समजून घेण्यासाठी एक प्रकारच्या अभिप्सेची गरज आहे. असे का झाले याची मानसिक वा नैतिक कारणे शोधून काढण्याची आवश्यकता मात्र अजिबात नाही. विशुद्ध संवेदनेत 2 कंपनांचा अनुभव येतो, खरे आणि खोटे, सरळ आणि विकृत. पण एकातून दुसऱ्यात संक्रमण कसे होते हे अजून एक गूढच आहे. हे गूढ आहे कारण त्याचे स्पष्टीकरण देता येत नाही. ते या दिशेने खोट्या दिशेने किंवा त्या दिशेने खऱ्या दिशेने का जाते हे एक गूढच आहे. जेव्हा थिओ म्हणतो त्याप्रमाणे ती खरी दिशा बनण्याचा प्रयत्न करा व तेथे स्थिर राहा. पण तिथे अशी एक भावना आहे की तेथेच स्थिर राहा ही गोष्ट एखादी व्यक्ती त्या दिशेने का आहे किंवा त्या दिशेने कशी आहे ह्याचे ज्ञान असण्यावर अवलंबून आहे. हे सारं तुम्हाला नीट समजावून सांगणं मला कितपत जमलं आहे कोणास ठाऊक.